हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर स्टँडर्ड 11 आणि लेक्चर नंबर आहे 15 आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड. लिक्विडच्या काही प्रॉपर्टीज आता आपण लक्षामध्ये घेणार आहोत. बघा, लिक्विड स्टेट. मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड हॅव फ्रीडम ऑफ मूवमेंट. लिक्विडचे जे मॉलिक्युल्स आहे यांना फिरण्याची मुभा असते आणि म्हणून लिक्विड्सला आपण फ्लुइड्स असं म्हणत असतो. काय म्हटलंय बघा, मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड हॅव फ्रीडम ऑफ मूवमेंट अँड दॅट्स वाय लिक्विड्स आर कॉल्ड एज फ्लुइड्स. डेन्सिटी ऑफ लिक्विड इज मच मोर ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ गॅस. लिक्विडची डेन्सिटी ही गॅसच्या डेन्सिटीपेक्षा खूप जास्त असते. उदाहरणार्थ, वॉटरची डेन्सिटी 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर आहे, तो वॉटर व्हेपरची 6 × 10⁻⁻⁴ ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर आहे. याचा अर्थ वॉटरची डेन्सिटी जवळपास 1600 टाइम्स ग्रेटर आहे दॅन दॅट ऑफ द डेन्सिटी ऑफ वॉटर व्हेपर. म्हणजेच काय, द डेन्सिटी ऑफ लिक्विड इज मच मोर ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ गॅस. सगळे जे गॅसेस आहेत यांना एक स्पेसिफिक असा बॉइलिंग पॉइंट आणि फ्रीझिंग पॉइंट असतो प्रत्येकाचा, आणि म्हणून म्हटलंय ऑल लिक्विड पॉजेस कॅरेक्टरिस्टिक बॉइलिंग अँड फ्रीझिंग पॉइंट. जे लिक्विड्स आहेत विथ अ रिलेटिव्हली लो बॉइलिंग पॉइंट, ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट अतिशय कमी आहे ते लिक्विड्स हे मोर व्होलाटाईल समजले जातात. आणि ते जे लिक्विड्स आहेत त्यांच्यामध्ये वीकर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं आणि ते लिक्विड लवकर व्हेपर स्टेटमध्ये येतात. बघा, ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे त्यांना आपण मोर व्होलाटाईल समजणार. त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहे, त्यामुळे ते गॅसियस स्टेटमध्ये लवकर जातात. बरोबर. आणि त्यांचे एक्झाम्पल डायइथिल इथर, ऍसिटोन, इथिल अल्कोहोल हे आपण त्यांचे एक्झाम्पल घेऊ शकतो. आता एक गोष्ट बघा की आपलं जे पेट्रोल आहे ते पेट्रोल मोर व्होलाटाईल आहे आणि त्यामुळे ते लवकर व्हेपर स्टेटमध्ये येतं. आणि म्हणून लक्षात घेतलं असेल तुम्ही की ज्या वेळेला पेट्रोल आपण भरतो, पेट्रोल भरल्याबरोबर लगेच टाकीचं झाकण बंद करण्याचा आपला उद्देश असतो. का? कारण ते व्होलाटाईल असल्यामुळे लवकर उडून जातं असं आपण म्हणतो, म्हणजे ते लवकर व्हेपर स्टेटमध्ये येतं. तर यांचं तसंच आहे. यांचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे, यांच्यामधलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे आणि त्यामुळे हे लवकर व्हेपर स्टेटमध्ये चालले जाऊ शकतात, म्हणजेच ते मोर व्होलाटाईल लिक्विड आहे. दुसरीकडे असे लिक्विड ज्यांचा बॉइलिंग पॉइंट हाय आहे, म्हणजे ज्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे, ते लेस व्होलाटाईल आहे, ते लवकर व्हेपर स्टेटमध्ये जात नाही कम्पॅरेटिव्हली. उदाहरणार्थ, वॉटर आणि मर्क्युरी. तुम्ही वॉटर, मर्क्युरी आणि ह्या तिघांची कंपॅरिझन केली तर हे लवकर व्हेपर स्टेटमध्ये जातात, त्या मानाने हे लवकर व्हेपर स्टेटमध्ये जात नाही, म्हणजे हे मोर व्होलाटाईल आहे, हे लेस व्होलाटाईल आहे. काय काय सिक्वेन्स दिलाय. असे लिक्विड ज्यांचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे, असे लिक्विड ज्यांचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. मग ज्यांचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे ते मोर व्होलाटाईल, ज्यांचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे ते लेस व्होलाटाईल. म्हणजे बॉइलिंग पॉइंट आणि व्होलाटाईल नेचर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. हायर इज द बॉइलिंग पॉइंट, लेस इज द व्होलाटाईल नेचर, किंवा लोअर इज द बॉइलिंग पॉइंट, मोर इज द व्होलाटाईल नेचर. आणि व्होलाटाईल नेचर जास्त याचा अर्थ इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आणि त्यामुळे मॉलिक्युल्स हे लवकर व्हेपर स्टेटमध्ये जातील. उदाहरणं त्यांचे आपण दिले, डायइथिल इथर, ऍसिटोन, इथिल अल्कोहोल. त्याच्या उलट वॉटर आणि मर्क्युरी यांचा अभ्यास जर का आपण यांच्या तुलनेमध्ये केला तर यांचा बॉइलिंग पॉइंट हाय, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे ते लेस व्होलाटाईल आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे वेगवेगळे लिक्विड, डिफरंट लिक्विड्स हॅव डिफरंट रेट ऑफ फ्लो. यांचा वाहण्याचा वेग जो आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. समजा एक घसरगुंडी आपण बनवली आणि वरतून पाणी टाकलं, बरोबर, वरतून आपण ऑइल टाकलं, तर तुमच्या असं लक्षामध्ये येईल की पाणी हे झपक्यात येईल आणि ऑइल, तेल जे आहे हे हळूहळू आल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजेच काय, तर डिफरंट लिक्विड्स फ्लो विथ अ डिफरंट स्पीड. वेगवेगळे लिक्विड वेगवेगळ्या स्पीडनी फ्लो होतात असं दिसून आलंय.
आणि याचा संबंध आपण एका प्रॉपर्टीशी घेणार आहे, ती व्हिस्कॉसिटी आहे, ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. ड्यू टू डिफरंट व्हिस्कॉसिटी एवढा शब्द आपण सध्या टाकलाय. व्हॉट इज व्हिस्कॉसिटी हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. पण एवढं लक्षात घ्या की डिफरंट लिक्विड फ्लो विथ अ डिफरंट स्पीड. त्याचप्रमाणे सरफेस ऑफ द लिक्विड जर का आपण बघितलं तर सरफेस ऑफ द लिक्विड बिहेव लाईक अ स्ट्रेच मेम्ब्रेन, आणि या प्रॉपर्टीला सरफेस टेन्शन असं म्हणतात. ही पण प्रॉपर्टी आपण नेक्स्ट पिरियडला बघणार आहे. म्हणजे दोन प्रॉपर्टीज नेक्स्ट पिरियडला आपल्याला बघायच्या आहे, त्या म्हणजे व्हिस्कॉसिटी आणि कोणती असणार आहे, सरफेस टेन्शन. तर ऑल दीज आर जनरल प्रॉपर्टीज ऑफ द लिक्विड. कोणकोणत्या होत्या? मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड हॅव फ्रीडम ऑफ मुवमेंट, म्हणून लिक्विडला आपण फ्लुइड म्हटलं. डिफरंट डेन्सिटी ऑफ लिक्विड इज मच मोर ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ गॅस. सगळ्या लिक्विडकडे एक कॅरेक्टरिस्टिक बॉइलिंग पॉइंट आणि फ्रीझिंग पॉइंट असतो. ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट कमी त्यांचं व्होलाटाईल नेचर जास्त असतं, त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असतं. ज्यांचा बॉइलिंग पॉइंट जास्त त्यांचं व्होलाटाईल नेचर कमी असतं, त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. डिफरंट लिक्विड फ्लो विथ अ डिफरंट स्पीड याचा संबंध व्हिस्कॉसिटी या प्रॉपर्टीशी आहे. आणि सरफेस ऑफ द लिक्विड बिहेव लाईक अ स्ट्रेच मेम्ब्रेन याचा संबंध सरफेस टेन्शन या प्रॉपर्टीशी आहे. व्हिस्कॉसिटी आणि सरफेस टेन्शन हे लेटर ऑन आपण बघणार आहोत. आता अजून एक कन्सेप्ट, अजून एक प्रॉपर्टी आपल्याला लिक्विडची लक्षामध्ये घ्यायची आहे, अँड दॅट प्रॉपर्टी इज एव्हॅपोरेशन. आता आपल्याला एव्हॅपोरेशन या प्रॉपर्टी विषयी लक्षामध्ये घ्यायचं आहे. आपण जेव्हा बघतो तेव्हा समजा आपण हे पॉट घेतला आणि या पॉटमध्ये हे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत. हे लिक्विड आहे आणि हे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत. तर हे जे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत दे आर नॉट स्टेशनरी, ते सतत फिरत असतात. आणि ते फिरत असतात म्हणजेच त्यांच्याकडे कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जी मधला सुद्धा त्यांच्याकडे ट्रान्सलेशनल एनर्जी असा प्रकार आहे. ट्रान्सलेशनल एनर्जी म्हणजे काय? कंटिन्युअस रॅन्डम मोशन इन अ स्ट्रेट लाईन. म्हणजे लिक्विडचा मॉलिक्यूल इथून इथपर्यंत येतो, मग त्याची दिशा बदलते, इथून इथपर्यंत आला, परत दिशा बदलते. ही दिशा त्याची सतत बदलत राहते, म्हणजे त्याला कंटिन्युअस रॅन्डम मोशन आहे. पण जिथून जिथपर्यंत जाईल तो स्ट्रेट लाईन मध्ये जाईल, म्हणून त्याला म्हणतात कंटिन्युअस रॅन्डम मोशन इन अ स्ट्रेट लाईन. दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सलेशनल मोशन. आणि द एनर्जी बिकॉज ऑफ द ट्रान्सलेशनल मोशन इज कॉल्ड एज ट्रान्सलेशनल एनर्जी. काय सांगतोय पुन्हा लक्ष द्या. मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड हे स्थिर नाही आहेत. मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड हे सतत फिरत असतात आणि हे सतत फिरत असताना त्यांना जी मोशन असते ती ट्रान्सलेशनल मोशन असते. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय? तर कंटिन्युअस रॅन्डम मोशन इन अ स्ट्रेट लाईन. दिस इज ट्रान्सलेशनल मोशन. आणि या ट्रान्सलेशनल मोशनमुळे जी एनर्जी त्या मॉलिक्युल्स ऑफ लिक्विडला मिळते त्याला म्हटलं जातं ट्रान्सलेशनल एनर्जी, जो कायनेटिक एनर्जीचा प्रकार आहे. आणि म्हणून आपण इथे म्हणतोय की मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड पॉसेस कायनेटिक एनर्जी, दॅट इज ट्रान्सलेशनल एनर्जी. आता काही जे मॉलिक्युल्स असतात यातले सगळ्यांकडे ट्रान्सलेशनल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे, पण त्यातल्या काही लिक्विड मॉलिक्युल्सकडे जरा जास्तीचीच कायनेटिक एनर्जी असते. म्हणून आपण काय म्हटलंय, फ्यू मॉलिक्युल्स पॉसेस मोर कायनेटिक एनर्जी दॅन रिमेनिंग मॉलिक्युल. काही मॉलिक्युल्सकडे जरा जास्तीची एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जी असल्याचं दिसून येतं. आता या एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जीमुळे काय होतं, तर बिकॉज ऑफ धिस एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जी these molecule leaves the other molecule by breaking the intermolecular force of attraction. या एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जीच्या जोरावरती हे मॉलिक्यूल इतर मॉलिक्यूल सोबत असलेलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक करतात, त्यांना सोडून देतात आणि त्या सरफेस ऑफ द लिक्विडच्या वर चालले जातात इन द फॉर्म ऑफ व्हेपर्स. इन द फॉर्म ऑफ व्हेपर्स. आणि या प्रोसेसलाच आपण एव्हॅपोरेशन असं म्हणत असतो. काय म्हटलंय बघा, एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जी ऑफ दीज मॉलिक्यूल. काही मॉलिक्यूलकडे आपण सांगितलं एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जी असते. मग काय होतं त्याच्यामुळे, एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जी ऑफ दीज मॉलिक्यूल ओव्हरकम इंटरमॉलिक्युलर एनर्जी अँड हेन्स दीज मॉलिक्यूल लिव्स द लिक्विड. ते जे एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जी वाले मॉलिक्यूल्स असतात ते लिक्विडला सोडून देतात अँड फॉर्म्स इट व्हेपर अबाउट द सरफेस ऑफ द लिक्विड. आणि ते व्हेपर्स तयार करतात अबाउट द सरफेस ऑफ द लिक्विड. यालाच आपण एव्हॅपोरेशन असं म्हणत असतो. काय सांगितलंय लक्ष द्या. काही जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत त्यांना एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जी आहे,
त्या एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जीच्या जोरावरती ते इतर मॉलिक्यूल सोबत असलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन तोडतात, त्या मॉलिक्यूलला सोडतात आणि त्या लिक्विड सरफेसच्या वरती येतात इन द फॉर्म ऑफ वेपर्स. त्यालाच म्हटलं जातं एव्हॅपोरेशन. त्याची डेफिनेशन काय करतो आपण बघा. एव्हॅपोरेशन इज द प्रोसेस इन विच लिक्विड मॉलिक्यूल्स हॅव टेंडन्सी टू एस्केप इनटू द व्हेपर फेज. दॅट इज कॉल्ड एज एव्हॅपोरेशन. एव्हॅपोरेशन ही लिक्विडची अशी प्रॉपर्टी आहे की ज्यामध्ये लिक्विड मॉलिक्यूल्स लिक्विडला सोडतात आणि बाहेर येतात. कोणत्या फॉर्ममध्ये? तर व्हेपर फॉर्ममध्ये. याला म्हटलं जातं एव्हॅपोरेशन. आणि एव्हॅपोरेशन डिपेंड्स अपॉन टू फॅक्टर. वन इज टेम्परेचर अँड अदर इज इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इफ ग्रेटर इज द टेम्परेचर ग्रेटर विल बी द एव्हॅपोरेशन. म्हणजे टेम्परेचर आणि एव्हॅपोरेशन हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. जेवढं टेम्परेचर जास्त तेवढं एव्हॅपोरेशन सुद्धा जास्त. म्हणून आपण म्हटलंय एव्हॅपोरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जेवढं स्ट्रॉंग असेल मॉलिक्यूल आणि मॉलिक्यूलमध्ये तेवढं रेट ऑफ एव्हॅपोरेशन कमी असेल. ग्रेटर आर द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे मॉलिक्यूल घट्ट पकडून आहे लिक्विडचे एकमेकाला, त्यामुळे ते लिक्विडचे मॉलिक्यूल कोणाला सोडायला तयार नाही. म्हणजे लिक्विड मॉलिक्यूल यांना सोडून वरती व्हेपर स्टेटमध्ये लवकर जाऊ शकणार नाही. म्हणजेच रेट ऑफ एव्हॅपोरेशन कमी असेल. The stronger is the intermolecular force of attraction between the molecules of liquid, lesser will be the rate of evaporation. म्हणजे intermolecular forces strong, evaporation कमी. म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. म्हणून आपण म्हटलंय evaporation is inversely proportional to intermolecular force of attraction. काय म्हणतोय evaporation विषयी आपण लक्ष द्या. सगळ्याच लिक्विड मॉलिक्यूलकडे कायनेटिक एनर्जी असते. काही लिक्विड मॉलिक्यूलकडे जरा जास्तीची कायनेटिक एनर्जी असते. या जास्तीच्या कायनेटिक एनर्जीच्या भरोशावरती हे लिक्विड मॉलिक्यूल इतर मॉलिक्यूल सोबत असलेलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक करतात, त्या लिक्विडला सोडून देतात आणि त्या लिक्विडच्या वरती व्हेपर स्टेटमध्ये येतात. यालाच आपण म्हणत असतो एव्हॅपोरेशन. आणि एव्हॅपोरेशन दोन फॅक्टरवर डिपेंड आहे. जेवढं टेम्परेचर जास्त एव्हॅपोरेशन जास्त. म्हणजे एव्हॅपोरेशन डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. जेवढे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग तेवढं एव्हॅपोरेशनचा रेट कमी. म्हणजेच रेट ऑफ एव्हॅपोरेशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे एव्हॅपोरेशन आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. तर टेम्परेचर आणि एव्हॅपोरेशन हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ऑल दिस इज अबाउट दी एव्हॅपोरेशन. आता आपण व्हेपर प्रेशर या कन्सेप्टकडे जाणार आहे. नाव अबाउट दी कन्सेप्ट ऑफ व्हेपर प्रेशर. आपण आता सांगितलं होतं की एखाद्या लिक्विडला जर का आपण कंटेनरमध्ये घेतलं तर लिक्विडचे जे मॉलिक्यूल्स आहेत ते एका ठिकाणी थांबलेले नसतात. लिक्विडचे मॉलिक्यूल्स हे सतत ट्रान्सलेशनल मोशन मध्ये फिरत असतात आणि त्यामुळे त्यांना ट्रान्सलेशनल एनर्जी असते. म्हणजेच त्यांना कायनेटिक एनर्जी असते. म्हणजेच आपण सांगितलं लिक्विड मॉलिक्यूल पॉझेस कायनेटिक एनर्जी. आता यातल्या काही लिक्विड मॉलिक्यूलकडे जरा एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जी असते आणि त्या एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जीमुळे ते आजूबाजूच्या मॉलिक्यूल सोबत असलेलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनला ओव्हरकम करतात, त्याच्यावर मात करतात आणि त्या लिक्विड मॉलिक्यूल्सला सोडून देतात. आणि हे जे एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जी असणारे मॉलिक्यूल्स जे आहे हे वरती येऊन जातात व्हेपर फॉर्ममध्ये. दिस इज कॉल्ड एज एव्हॅपोरेशन. याला आपण एव्हॅपोरेशन असं म्हणत असतो. जर का ही प्रोसेस ओपन कंटेनरमध्ये झाली तर सतत तुम्हाला असं लक्षामध्ये येईल की लिक्विडचे जे मॉलिक्यूल्स आहेत त्यांचं कंटिन्युअसली काय सुरू राहील? एव्हॅपोरेशन सुरू राहील. बघा काय म्हटलंय. इफ व्होलाटाईल लिक्विड मॉलिक्यूल इज प्लेस इन अ ओपन व्हेसल. हे व्होलाटाईल लिक्विड आहे. याला जर का आपण ओपन व्हेसलमध्ये ठेवलं तर काय होईल? द लिक्विड मॉलिक्यूल्स हॅव टेंडन्सी टू एस्केप ऍज अ व्हेपर्स इन सराउंडिंग. या लिक्विड मॉलिक्यूल्स कडे टेंडन्सी असेल की ते स्वतःची सुटका करून घेतील. काय म्हणून? इन द फॉर्म ऑफ व्हेपर्स. व्हेपरच्या स्वरूपामध्ये ते सुटका करून घेतील. हिअर एव्हॅपोरेशन टेक्स प्लेस कंटिन्युअसली. कारण ओपन व्हेसलमध्ये हे एव्हॅपोरेशन सुरू आहे. त्यामुळे हे एव्हॅपोरेशन सतत सुरू राहिल्याचं आपल्याला दिसेल आणि सतत
लिक्विडचे जे मॉलिक्युल्स आहे ते व्हेपर फॉर्म मध्ये जात राहतील, या ठिकाणी कुठलाही इक्विलिब्रियम निर्माण झाल्याचं आपल्याला दिसणार नाही. बघा, लिक्विड व्होलाटाईल लिक्विडला आपण कशामध्ये घेतलं होतं? ओपन व्हेसल. ओपन व्हेसलमध्ये व्होलाटाईल लिक्विडला घेतल्यानंतर ज्या लिक्विडकडे एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जी आहे त्यांनी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनला ओव्हरकम केलं, आजूबाजूच्या लिक्विड मॉलिक्युलला सोडून दिलं आणि ते स्वतः व्हेपर स्टेटमध्ये जात राहिले आणि ही प्रोसेस कंटिन्युअसली सुरू राहिल्याचं दिसून येतं. ही वन डायरेक्शनल प्रोसेस असते की लिक्विड गेट कन्व्हर्टेड इनटू व्हेपर, या ठिकाणी कुठलाही इक्विलिब्रियम निर्माण होत नाही. पण हीच प्रक्रिया त्याच लिक्विडची त्याच टेम्परेचरला जर का आपण क्लोज्ड व्हेसलमध्ये घेतली, बघा तशाच लिक्विडला आपण घेतलेलं आहे, त्याच टेम्परेचरला घेतलेलं आहे, फक्त ओपन व्हेसलच्या ऐवजी क्लोज्ड व्हेसलमध्ये घेतलं तर काय दिसेल? तर सुरुवातीला आपल्याला दिसेल की ज्या लिक्विड मॉलिक्युलकडे एक्स्ट्रा कायनेटिक एनर्जी आहे त्यांचं एव्हॅपोरेशन होतं आणि ते व्हेपर स्टेटमध्ये येतात. हे व्हेपर स्टेटमध्ये आलेले जे मॉलिक्युल्स आहे त्यांना आता निघून जायला संधी नाही, त्यांना या रिकाम्या जागेमध्येच राहावं लागतं, कारण हे क्लोज्ड कंटेनर आहे. मग या क्लोज्ड कंटेनरमध्ये हे जे व्हेपर्स ऑफ द लिक्विड जे आहे, ह्यापैकी काही व्हेपर्स ऑफ द लिक्विड यांचं पुन्हा कंडन्सेशन होतं अँड दे रिटर्न बॅक टू लिक्विड स्टेट. ते पुन्हा लिक्विड स्टेटमध्ये आल्याचं आपल्याला दिसतं. सुरुवातीला तुम्हाला असं दिसेल की रेट ऑफ एव्हॅपोरेशन इज ग्रेटर दॅन रेट ऑफ कंडन्सेशन. बघा इथे 5 बोटं दाखवलं, इथे एकच बोट दाखवलं, म्हणजे रेट ऑफ एव्हॅपोरेशन जास्त आहे, रेट ऑफ कंडन्सेशन कमी आहे. हळूहळू काय होतं की रेट ऑफ एव्हॅपोरेशन कमी होत जातो आणि रेट ऑफ कंडन्सेशन वाढतो. एक स्टेज अशी येते की रेट ऑफ एव्हॅपोरेशन आणि रेट ऑफ कंडन्सेशन सेम होतो, म्हणजे जेवढ्या मॉलिक्युल्सचं एव्हॅपोरेशन होत असतं वरतून तेवढ्याच मॉलिक्युलचं कंडन्सेशन झाल्याचं दिसतं. म्हणजे ऍट वन स्टेज रेट ऑफ एव्हॅपोरेशन इज इक्वल टू रेट ऑफ कंडन्सेशन, म्हणजेच रेट ऑफ एव्हॅपोरेशन आणि रेट ऑफ कंडन्सेशन आयडेंटिकल होतात. या ठिकाणी इक्विलिब्रियम अटेन झाल्याचं दिसतं, ज्याला डायनामिक इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. आणि या डायनामिक इक्विलिब्रियम स्टेजला द प्रेशर एक्झर्टेड बाय द व्हेपर्स ऑफ द लिक्विड ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड इज कॉल्ड ॲज व्हेपर प्रेशर. काय सांगितलंय बघा, आपण क्लोज्ड कंटेनर घेतलं, क्लोज कंटेनरमध्ये तेच लिक्विड त्याच टेम्परेचरला त्या लिक्विडच्या मॉलिक्युलचं एव्हॅपोरेशन सुरू झालं. सुरुवातीला तुम्हाला असं दिसेल की एव्हॅपोरेशनचं स्पीड जास्त आहे, पण हे मॉलिक्युल इथेच पकडल्या गेल्यामुळे ते मॉलिक्युलची सुटका होत नाही, ते त्याच ठिकाणी आतमधल्या रिकाम्या जागेमध्ये राहतात. त्यापैकी काही मॉलिक्युल कंडन्सेशनच्या माध्यमातून वापस लिक्विड स्टेटमध्ये येतात. सुरुवातीला असं दिसतं की रेट ऑफ एव्हॅपोरेशन जास्त आहे आणि रेट ऑफ कंडन्सेशन कमी आहे, पण जसा जसा वेळ जातो तसं तसं रेट ऑफ एव्हॅपोरेशन कमी होत जातो आणि रेट ऑफ कंडन्सेशन वाढतो. एक वेळ अशी येते की रेट ऑफ एव्हॅपोरेशन आणि रेट ऑफ कंडन्सेशन सेम होतं, त्याला इक्विलिब्रियम स्टेज म्हणतात, त्याला डायनामिक इक्विलिब्रियम म्हणतात. आणि या डायनामिक इक्विलिब्रियमला या ठिकाणी असणाऱ्या व्हेपर्सनी या लिक्विडच्या सरफेसवरती टाकलेल्या प्रेशरला व्हेपर प्रेशर असं म्हणून ओळखलं जातं. काय म्हटलंय बघा, बट इफ द व्हेसल कंटेनिंग लिक्विड इज क्लोज, ज्या व्हेसलमध्ये लिक्विड आपण घेतलेलं आहे त्या व्हेसलला जर का आपण क्लोज केलं ऍट द सेम टेम्परेचर, सम लिक्विड मॉलिक्युल्स इन द सरफेस लेअर ऑफ द लिक्विड एव्हॅपोरेट अँड पास इनटू फ्री स्पेस इन द व्हेसल. यातले काही मॉलिक्युलचं एव्हॅपोरेशन होईल आणि या रिकाम्या जागेमध्ये ते येतील. पुढे काय होणार आहे, सम ऑफ द सरफेस मॉलिक्युल कंडन्सेस अँड रिटर्न टू लिक्विड. तर काही जे व्हेपर्स आहेत ते वापस लिक्विड स्टेटमध्ये येतील, त्यांचं कंडन्सेशन होईल. सुरुवातीला काय असेल, रेट ऑफ एव्हॅपोरेशन इज ग्रेटर दॅन रेट ऑफ कंडन्सेशन, रेट ऑफ एव्हॅपोरेशन इज ग्रेटर दॅन रेट ऑफ कंडन्सेशन. बट ऍज द टाइम प्रोग्रेसेस रेट ऑफ एव्हॅपोरेशन डिक्रीजेस, रेट ऑफ कंडन्सेशन इन्क्रीजेस. At one stage, rate of evaporation is equal to rate of condensation. At this stage, the equilibrium is attained and this equilibrium is called as dynamic equilibrium. आता या डायनामिक इक्विलिब्रियम स्टेजला द प्रेशर एक्झर्टेड बाय द व्हेपर्स ऑफ द लिक्विड ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड इज कॉल्ड ॲज व्हेपर प्रेशर ऑफ दॅट लिक्विड ऍट दॅट टेम्परेचर. याची एक्झॅक्ट डेफिनेशन काय करता येईल, व्हॉट इज व्हेपर प्रेशर? It is the pressure exerted by the vapors of the liquid when it is in equilibrium with the liquid at a given temperature.
It is the pressure exerted by the vapors of the liquid on the surface of the liquid when it is in equilibrium with the liquid at a given temperature is called as vapor pressure of that liquid at that temperature. प्रत्येक वेळेला at that temperature म्हणजे टेम्परेचरला महत्व देतोय आपण. याचं कारण आहे, जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं व्हेपर प्रेशर सुद्धा वाढल्याचं दिसून येतं. त्यामुळे व्हेपर प्रेशरच्या डेफिनेशन मध्ये ऍट दॅट टेम्परेचर हा शब्दप्रयोग टाकणं आवश्यक आहे. लक्ष द्या. आता आपण बघणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग व्हेपर प्रेशर. वेगवेगळे फॅक्टर्स हे व्हेपर प्रेशरवरती परिणाम करत असतात. त्यातला पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ द लिक्विड. लिक्विडचं नेचर जसं बदलेल तसं त्याचं व्हेपर प्रेशर बदलल्याचं दिसतं. या ठिकाणी एक्झाम्पलच्या माध्यमातून मी तुम्हाला हे समजून सांगणार आहे. दोन लिक्विड्स आपण या ठिकाणी घेऊ, इथिल अल्कोहोल आणि डायइथिल इथर. पहिले इथिल अल्कोहोल विषयी बघू. इथिल अल्कोहोलचा जर का आपण विचार केला तर इथिल अल्कोहोलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे इथिल अल्कोहोलचे मॉलिक्युल्स एकमेकांसोबत टाईटली हेल्ड अप आहे आणि त्यामुळे इथिल अल्कोहोलला जर का बॉईल करायचं असेल तर एनर्जी जास्त द्यावी लागते, म्हणजेच इथिल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट हाय. याचा अर्थ असा की इथिल अल्कोहोल लवकर व्हेपर स्टेटमध्ये येत नाही, म्हणजेच इथिल अल्कोहोलचं व्होलाटाईल नेचर लेस आहे. इथिल अल्कोहोलच्या लवकर व्हेपर्स तयार होत नाही, म्हणजेच इथिल अल्कोहोलच्या व्हेपर्स कमी असतात, म्हणजेच इथिल अल्कोहोलचं व्हेपर प्रेशर सुद्धा लो असतं. वाक्यरचना कशी सांगा. इन इथिल अल्कोहोल द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज स्ट्रॉंग. दॅट्स वाय बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल अल्कोहोल इज हाय. इट्स व्होलाटाईल नेचर इज लेस and it forms less vapors. That's why its vapor pressure is also less. On the other hand, diethyl ether मध्ये intermolecular force of attraction weak आहे. त्यामुळे मॉलिक्युल्स हे लूजली हेल्ड अप आहे आणि त्यामुळे त्यांना बॉईल करण्यासाठी जास्त एनर्जी द्यावी लागत नाही. त्यामुळे बॉइलिंग पॉइंट ऑफ डायइथिल इथर हा लो आहे आणि त्यामुळे इथिल अल्कोहोलच्या मानाने डायइथिल इथर हा मोर व्होलाटाईल आहे. तो लवकर व्हेपर स्टेटमध्ये जातो, लवकर व्हेपर्स तयार करतो, जास्त व्हेपर्स तयार करतो आणि जास्त व्हेपर्स तयार करतो म्हणजेच त्याचं व्हेपर प्रेशर हे जास्त आहे. काय म्हणता येईल वाक्यामध्ये, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन डायइथिल इथर इज वीक अँड दॅट्स वाय द बॉइलिंग पॉइंट ऑफ डायइथिल इथर इज लो अँड इट्स व्होलाटाईल नेचर इज मोर. इट फॉर्म्स मोर व्हेपर्स. दॅट्स वाय इट्स व्हेपर प्रेशर इज ऑल्सो मोर. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन लिक्विड वरनं समजतं की ज्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल आणि ज्याचा बॉइलिंग पॉइंट हाय असेल, ज्याचं व्होलाटाईल नेचर कमी असेल, त्याचं व्हेपर प्रेशर कमी असतं. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन व्हेपर प्रेशर इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. बॉइलिंग पॉइंट व्हेपर प्रेशर हे सुद्धा इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. पण व्होलाटाईल नेचर आणि व्हेपर प्रेशर मात्र डायरेक्टली प्रपोर्शनल असल्याचं दिसून येतं. सेकंड फॅक्टर आहे टेम्परेचर. जेवढं टेम्परेचर जास्त तेवढं एव्हॅपोरेशन जास्त, तेवढं व्हेपर्स जास्त, तेवढं व्हेपर प्रेशर सुद्धा जास्त. त्यामुळे ग्रेटर इज द टेम्परेचर ग्रेटर विल बी द व्हेपर प्रेशर. आणि तिसरा फॅक्टर आहे प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी डिक्रीजेस द व्हेपर प्रेशर. समजा हे लिक्विड आपण घेतलं, यामध्ये जर का इम्प्युरिटीज टाकलेल्या असल्या तर त्यातल्या काही इम्प्युरिटीज ज्या आहे, या मी चौकोनी दाखवतो इम्प्युरिटीज, या सरफेसला राहतील आणि सरफेसला जर का इम्प्युरिटीज आल्या, या सरफेसला जर का इम्प्युरिटीज आल्या तर साहजिकच या मॉलिक्युलचा हा जो प्रवास आहे इथून इथे जाण्याचा, त्यामध्ये हा अडथळा म्हणून काम करतील, ऑब्स्टॅकल म्हणून काम करतील आणि या इम्प्युरिटीज याचं लवकर एव्हॅपोरेशन होऊ देणार नाही, याच्या लवकर व्हेपर्स तयार होऊ देणार नाही आणि लवकर व्हेपर तयार होणार नाही म्हणजे व्हेपर्स कमी म्हणजे व्हेपर प्रेशर कमी. म्हणजेच काय, द प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज इन अ लिक्विड डिक्रीजेस इट्स व्हेपर प्रेशर. जर का यामध्ये इम्प्युरिटीज असल्या तर त्याचं व्हेपर प्रेशर कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. 3 फॅक्टर आपण सांगितलेले आहेत. पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ द लिक्विड कॅन अफेक्ट द व्हेपर प्रेशर. टेम्परेचर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हेपर प्रेशर आणि प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी डिक्रीजेस द व्हेपर प्रेशर. समजा हे व्हेपर प्रेशर आपल्याला मोजायचं असेल, या ठिकाणी क्रिएट झालेलं व्हेपर प्रेशर जर का मोजायचं असेल तर मर्क्युरी मॅनोमीटरच्या माध्यमातून आपण ते मोजू शकतो. समजा या ठिकाणी आपण अशा पद्धतीची क्लोज्ड व्हेसल घेतली आहे, त्यामध्ये हा पॉट आहे ज्यात लिक्विड आहे. ते लिक्विड काय करतं, व्हेपर्स तयार करतं. या व्हेपरचं काय असतं, व्हेपर प्रेशर. हे व्हेपर प्रेशर जसं या लिक्विड वरती असतं तसंच ते व्हेपर प्रेशर इकडच्या मर्क्युरीवर पण टाकतं आणि या मर्क्युरीला खाली लोटतं. त्याच्यामुळे इथे मर्क्युरी खाली जातो तर या साईडला वरती येतो. जर का या ठिकाणी व्हेपर्सच नसत्या
तर दोन्ही साईडला मर्क्युरीची लेव्हल ही सारखी असती. पण इथे काय झालं, या व्हेपर्सनी जे प्रेशर टाकलेलं आहे त्यामुळे हा मर्क्युरी खाली दाबल्या गेला, इकडे वरती आला आणि डिफरन्स इन द हाईट ऑफ द मर्क्युरी कॉलम दॅट इज कॉल्ड एज व्हेपर प्रेशर हिअर. त्याला आपण व्हेपर प्रेशर असं म्हणू शकतो. काय घेतलंय आपण, मर्क्युरी मॅनोमीटर. समजा यात लिक्विड नसतं, व्हेपर्स नसत्या, तर दोन्ही साईडला मर्क्युरीची लेव्हल कशी राहिली असती, सेम. पण ज्या वेळेला इथे व्हेपर्स आहे आणि त्या व्हेपरने व्हेपर प्रेशर टाकलेलं आहे त्यामुळे मर्क्युरीची लेव्हल सारखी नसते. कारण या व्हेपर्स इकडे सुद्धा मर्क्युरीवर सुद्धा प्रेशर टाकतात आणि मर्क्युरीला खाली ढकलतात. त्यामुळे इथे मर्क्युरीची लेव्हल कमी, साहजिकच इकडे वरती. आणि ही जी डिफरन्स इन द हाईट ऑफ द मर्क्युरी कॉलम आहे दॅट इज कॉल्ड एज व्हेपर प्रेशर क्रिएटेड बाय द लिक्विड. समजते कन्सेप्ट ही. तर दिस इज अबाउट द कन्सेप्ट ऑफ व्हेपर प्रेशर. ही जी व्हेपर प्रेशरची कन्सेप्ट आहे ही 12वी मध्ये सोल्युशन अँड कलिगेटिव्ह म्हणून चॅप्टर आहे, त्यावेळेला पुन्हा तुम्हाला शिकायची आहे. त्यामुळे आता व्यवस्थित लक्षामध्ये घ्या, जेणेकरून त्यावेळेला शिकताना फार वेळ तुम्हाला देण्याची गरज नाही. थँक्यू.